नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आलाच आहात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. तरी सर्वांना सुप्रभात. मी आता वॉकला आलेली. वॉक झालाय माझा आणि मी विचार करते बाहेर जाऊ, पण ॲक्च्युली मी नाईट ड्रेसमध्ये आहे. मी विचार करते बाहेर जाऊ आणि श्वेतासाठी आणि अभयसाठी काहीतरी नाश्ता घेऊन जाऊ. एवढं भारी वाटतं ना सकाळचं, एवढं भारी वाटतं. आमच्याकडे सोसायटीमध्ये एवढे काय त्याला म्हणतात, स्क्विरल्स आहेत ना, खारुताई, एवढे खारुताई आहेत ना, सगळ्यात ना सकाळी असे इकडे तिकडे इकडे तिकडे पळत असतात. चल, मी आता विचार करते बाहेर जाऊ. जवळ इथे काही नाही आहे ॲक्च्युली आमच्याकडे. डायरेक्ट स्टेशनला जावं लागतं. बघूया, जरा इथपर्यंत जाते बाहेर, जवळच्या जवळ काय दिसलं तर घेते, नाहीतर मग रिटर्न घरी जाते. मी ॲक्च्युली आज खूप लवकर उठलेली, 4:30लाच उठलेली. मम्मीला डबा बनवून दिला आणि विचार केला झोपत नाही, डायरेक्ट मी आता बाहेरच जाते वॉकला, कारण एकदा झोपली ना की मग उठायला होत नाही. मग आता मी जाते बाहेर, जरा बघते काहीतरी. काहीच चालू नाही आहे, सर्व बंद आहे जवळपासच्या एरियामध्ये. मी आता विचार करते स्टेशनला जाऊ की नको. नाईट ड्रेसवरती स्टेशनला तरी कसं जायचं? बात तो सही है. ते बघते, विचार करते. मी आली परत. मी स्टेशनपर्यंत गेली नाही. हां, पण मोठा गोल राऊंड नक्की मारला, काही दिसलं नाही. आणि मला वाटतं खूप जास्त लवकर गेलेली मी, 7 पण नव्हते वाजले, म्हणून मग मे बी नसेल काय ओपन झालं, आणि ओपन असेल तर त्यांच्याकडे काही बनलं नव्हतं. मी ब्रेड बटर घेऊन आली आहे. जाम मोठा वॉक झाला आज माझा, एक तास. आता मी घरी जाऊन योगा नाही करणार, मी मेडिटेशन करणार आणि मी फ्रेश होऊन नाश्ता करणार. बघा कोण उठलंय एवढ्या लवकर. Oh my God! Wow! कसा उठला काय माहिती त्याला. मी काल 12-12:30 पर्यंत उठला नव्हता, 1 वाजता उठला तो. आणि त्याला मग दिवसभर काल टोमणे मारले 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 आणि आज तर 7:30लाच उठलाय चक्क आणि बसलाय. रात्रीचा झोपतच नाही लवकर, चादर घेतो, मोबाईल मध्ये टू 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 करत असतो. आणि आता उठून बसलाय. त्याला बोलली जरा लवकर उठला असतास, गेलो असतो बाहेर, आला असताच माझ्यासोबत. मगाशी नाश्ता झाल्यानंतर आम्ही थोडं रेस्ट केलं, त्याच्यानंतर जेवण बनवलं, जेवलो आणि आता आम्ही पुन्हा रेस्ट करायला आलोय. दुपारचं बाहेर नाही आम्ही बसू शकत. अजून एक गोष्ट, मी आहे ना परवाच्या दिवशी एक प्रँक केला होता. तो प्रँक मी याच्यावर केलेला आणि तो प्रँक मी याच्यामध्ये ऍड करते, याच व्हिडिओमध्ये ऍड करते. नवीन व्हिडिओ त्याचा नाही बनवलाय, कारण मी तो व्लॉग एंड वगैरे केला नव्हता. मी विचार केला की याच व्हिडिओमध्ये तो ऍड करू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, मी आज माझ्या एका फ्रेंडला घरी जेवायला बोलवलंय तिच्या नवऱ्यासोबत. मी केळवणचा व्लॉग जिचा अपलोड केला होता, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तो व्लॉग. मी तिला इथे माझ्या घरी जेवायला बोलवलंय. तो आम्ही थोड्या वेळाने बाजारात जाणार आहे, थोडं काही सामान आणायचंय. आणि मी मेन्यू असा ठरवलाय, छोले पुरी दाल राईस, जिरा राईस बनवला तर जिरा राईस बनवेन.
पूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि ह्याचा प्रँक तर नक्कीच बघा तुम्ही प्लीज. हा इथे राहायला आलाय आणि याला घरी जायचं नव्हतं लवकर एवढ्या. तर मी त्याला बोलली की तुला मामीने उद्याच्या उद्या घरी बोलवलंय. जर तो मामीने बोलला असता ना तर तो रेडीच नसता झाला. मी मामीला सांगितलं, मी आणि मामीने ऍक्च्युली प्लॅन केला की याला फसवूया म्हणून. तर मामीला मी माझ्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि मामीला बोलली याला फोन करून सांग की पप्पांनी तुला लगेचच्या लगेच बोलवलं आहे, होमवर्क वगैरे दिलाय तर तुला कम्प्लीट करायचंय. तर हा रेडी झाला. मग आम्ही लोक निघालो, स्टेशनला गेलो, बसलो. हा मला बोलतो तिकीट नाही काढलीस? मी म्हटलं नाही, मी ऑनलाईन काढली. ते लुडो वगैरे खेळलो. समोरून 3 ट्रेन गेल्या. तर हा मला बोलतो चल ट्रेनमध्ये, चल चल. मी मग जेव्हा ती 5 वाजताची ट्रेन आली तर मी मामीला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला बोलली की तुला फसवलं आम्ही लोकांनी, तुझ्या प्रँक केला. एवढे दिवस झाले घरातून बाहेर निघत नव्हता, म्हणून मग मी त्याला तो प्रँक केला आणि त्याला बाहेर घेऊन गेली. आणि ह्याच्यासोबत बाकीच्यांचा पण प्रँक मी केला, हिचा, मम्मीचा. त्या लोकांना पण मी काही सांगितलं नव्हतं. त्याला रिटर्न घेऊन आली, बेल वाजवली आणि ही लोक होते, तुम्ही लोक परत कसे काय आलात, काय झालं? तुम्ही तर नक्की बघा आणि आजचं पण जे काही असेल ते पण पुढे कंटिन्यू नक्की बघा. आय ब्रो. मी आता तुम्हाला ह्याच्या प्रँकची स्टोरी सांगितली. ती थोडीफार मी क्लिप्स ऍड करेन आणि पूर्ण व्हिडिओ ऍड नाही करत आहे, कारण मग खूप तो लेंदी होऊन जाईल आजचा त्या दिवसाचा. सो तुम्ही त्याच्या रिएक्शनचे क्लिप्स बघा. अभय चाललास? अभय चाललास? तुसी जा रहे हो? तुसी ना जाओ. तुसी जा रहे हो? तुसी ना जाओ. गाईज आम्ही लोक निघालोय आता घरी जायला याच्या. आर यू रेडी? येस. आम्ही आता निघतोय. बड़ा हरामी हो बेटा. अभी मजा आएगा ना भिड़ो. कसं वाटतंय? काय सांगू? जायचंय तुला? नाही का? नाही जायचं. मम्मीने बोलवलंय त्याचं काय? त्याच्यामुळे तर जातो. बिचारा, मला खूप वाईट वाटतंय त्याच्यासाठी. ये झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. वाटतंय म्हणून मी वाईट घातलंय. माझं ढापलेला, माझं आमचं तिचं काय माझं काय एकच असतं. तिने पण माझे कपडे घातले आहेत. नाही बोलू नको श्वेता. तरी तू ते पण घालते, ती नाही जे बोलू ना ते ती नको. पण घालते आणि माझे ते पण घालते. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. चला बाबा मी निघतो, आमची ट्रेन बिन सुटेल, नंतर आम्हाला प्रॉब्लेम होईल. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. ट्रेन बापरे, कसं राहील? तुझ्या बॅग मध्ये जागा नाही? थोडीशी गाईज आता आम्ही स्टेशनला इथे लुडो खेळतोय, लुडो. ही ट्रेन आली आहे पण ती नको आम्हाला, आम्ही त्याच्या मागची पकडणार आहे. ही निघाली तुम्ही. लय शिव्या खाणार. प्यारी समझ गई. निघालोय आम्ही लोक, आम्ही निघालोय. आम्ही दोघींनी मिळून तुझ्यावर प्रँक केला. कसला घरी नाही जायचे, म्हणजे तुला प्रँक केला मी. मामीने बोलवलं नाहीये. अरे खरंच. काय पेक्षे
खरंच विचार अरे मामीला. येत होतो ना. हे काय यार तुम्ही लोक बनत अरे खरंच प्रँक केला. येड बनवतेस. नाही चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. असं वाटतंय पण तुला. खरं मध्ये नाही जाते यार. चुकीचं आहे यार हे. आता आता ए उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये आम्ही दोघींनी मिळून प्रँक केला तुमच्यावर. असं ना. आम्ही दोघींनी मिळून प्रँक केलाय. प्रँक हे कधी ठरवलं पण तुम्ही लोकांनी? 2 दिवस झाले आम्ही ठरवतोय. खरंच इथे दाखव. हे चुकीचं आहे. तुम्ही लोकांची साजिश रचवतात ना, सांगत पण नाही आधी. प्रँक खूप घाण प्रँक करतात हे लोक, खूप घाण. एवढे दिवस झाला घरातून बाहेरच निघत नव्हता, म्हणून त्याला घरातून बाहेर काढली आणि स्टेशनला आणली. आणि काय करतोय बसून फक्त बसलो आणि लुडो खेळतोय. आणि तिकीट काढ बोलतो तर मी बोलली ऑनलाईन काढली आहे हा तिकीट. मला वाटलं काढली असेल UTS वगैरे वरती. डाऊट नाही आला बाई तुला, जरा पण डाऊट आला. 100% ओरिजिनल ऍक्टिंग होती. येस. मौत को छू के टक से वापस. चला आता आम्ही जाऊन त्या त्याच्यासाठी दोघींना. आंघोळ केली मी आज. हा भाई आज आंघोळ करत नाही, डायरेक्ट रात्रीचा करतो. चला आता आम्ही जाऊन तिला प्रँक करतो, श्वेताला आणि मम्मीला. काय झालं? कुठे गेली? काय होतंय? पण हे होतं काय? इट वॉज अ प्रँक. माझ्या आधी पण केला, स्टेशनला जाऊन बोलला. काय झालं? प्रँक होता. प्रँक पागल माणसं. माझ्या आधी पण केला, एवढी तयारी करून गेला एवढ्या उन्हातून ह्याच्यासाठी. माझ्या वरती केला पहिला. बाई मी असते तर मी म्हणली जावा खड्ड्यात, तिकडे काय करायचं करा. तिचा आणि माझ्या मम्मीचा मिली बघत करून केलेला आहे दोघांनी. मामी येते मग. नाही. मग ह्याला मला स्टेशन पर्यंत घेऊन जायचं होतं. मग काहीतरी घेऊन तर यायचं. नाश्ता घेऊन आले. आम्ही निघालो बाजारात जायला. अशी झोप लागली, अशी झोप लागली, डायरेक्ट 5 वाजता उठलो. ह्याला आम्ही जबरदस्ती घेऊन आलोय. घरी बसणार बोलतो. आम्ही घेऊन आलो त्याला. आता त्याला चंदन पावडर घ्यायची आहे, तर मेडिकलवाल्याला त्याचा तोंड नको दाखवायला चंदन पावडर घ्यायला. दाखवायला लागेल ना कशी आहे स्किन टोन. मग बघ कसं तोंड केलंय, कुचक्यासारखा तोंड केलाय, कुचक्यासारखा. काय ग आता 5चं ऊन पण एवढं बेकार आहे. गाईज एवढी घाई होते माझी. हे बघा छोले झालंय, जिरा राईस. आता मी इथे बनवते. ही डाळ झाली आहे, ते शिरा, आणि आता इथे पुऱ्या तळायला घेते. एवढी घाई होते, एवढं गरम होत आहे. ही आता इथे मला पुऱ्या लाटून देते आणि मी आता इथे पुऱ्या तळणार आहे. थकली मी भाई साब, थकली मी मजबूत. मार्केटमध्ये तर असं भयंकर गरम होत होतं ना, म्हणून मला काहीच व्हिडिओ शूट नाही करता आला. इव्हन मोबाईल पण नाही बाहेर काढता आला. हिने मोबाईलच्या खिशात होता, त्या खिशामध्ये तिने 200 रुपये ठेवले
आणि मोबाईल काढताना ते 200 रुपये पडले आणि आम्ही जस्ट 2 पावलंच पुढे गेलो तेवढ्यात तिने बघितलं की ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत. पडले कसे गावामध्ये पडले सटकून. हा जे काय आहे ते पडले आणि फक्त 2 पावलंच दोनच मोजून 2 पावलं पुढे गेलो आणि तिने पैशासाठी हात घातला आणि मागे कोणीतरी पैसे उचललेले. म्हणजे एवढी गर्दी होती लिटरली. गाईज मी ना इथे मँगो शिरा बनवते. कसला भारी कलर आलाय. म्हणजे पुरेला मस्त होतं, मला नाही आवडतं. अगं अंगावर उडेल तेल. क्यूट क्यूट दिसतात एकदम. चपात्या ना अशी माझ्या कधीच नाही गोल. शिरा तर लय भारी दिसतोय. मँगो डॉली मँगो डॉली मँगो डॉली. हाय कसं आहेस? कसं वाटतंय स्नेहा बदलापूरला? बारीक झाली पोर बारीक झाली. काही जेवण बनवलेलं कसं झालंय? एकदम सुंदर. सांग एकदम भारी. कसं झालंय मम्मी? व्हेरी नाईस. तू हा व्हिडिओ ओटीला नसू दे. जाऊ दे, दोघांचं पण आताच झालंय. नवीन नवीन पण त्याला काय आणलं नाही ना. आणलं पण कमी नाही ना तुझी भेटली. पण करायचं असतं ना. बघू किती चिपकलंय. काय आहे त्याचा बघ घरी जाऊन. आणि हे घे, घरी लाव. छान वाटेल तुला, फ्रेश वाटेल. काय खडी साखर नाही. बाय बाय गाईस. बाय बाय. फोन करा. बाय. बाय. मजबूत टायरिंग डे होता. घरी आली, भांडी वगैरे घासली आहे. आता मी 12:30 झाले. आता मी चालली झोपायला. हा व्लॉग मी इथेच संपवते. आजचा व्लॉग थोडासा तुटक होता. जरा पण टाईम नाही भेटला मला. आणि कसं स्टार्टिंगला ना ॲक्च्युली जमत नाही. म्हणजे मार्केटमध्ये वगैरे गेल्यावरती शूट वगैरे कसं करायचं, म्हणजे सगळं स्टार्टिंगला तर ऑब्व्हियसली नाहीच जमणार. सो आजचा व्लॉग थोडासा तुटक आहे. आणि हा व्लॉग मला आज इथे एंड करायचाच होता. कारण परवाच्या दिवशी पण मी एक व्लॉग शूट केला, तो मी एंड नाही केला. म्हणून मला तो प्रँकवाला व्हिडिओ याच्यामध्ये थोडासा कटपुट करून टाकावा लागतोय. आजचा पण मला असं पूर्ण काही बनवता आलं नाही, कारण माझी खूप घाई झाली. आणि असं होतं की लेट झालं असतं. जर माझं लेट जेवण झालं असतं तर त्यांना पण घरी जायचं होतं. सो मग मी फटाफट सर्व आवरलं. हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कधी कुठे केव्हा माहिती नाही, पण भेटूया नक्की. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. अरे अरे